आंधळ्या गरुडा पंख हाती तरी ते कवण उपेगा जाती, तैसे सत्कर्माते उपखे हाती ज्ञानेन वीण. तर गरुड हा अत्यंत बलवान प्राणी आहे. त्याच्या पंखामध्ये जबरदस्त झेप घेण्याचं सामर्थ्य असतं, पण तो आंधळा जर असेल त्या दोन्हीचा काहीही उपयोग होत नाही. अगदी त्याप्रमाणे साधकाजवळ कितीही तळमळ असली, साधन करण्याचं सामर्थ्य असलं, पण दिशा जर माहिती नसेल तर ह्या दोन्ही गोष्टी व्यर्थ होतात. आणि म्हणून समर्थांनी साधनेला योग्य दिशा आणि गती मिळण्यासाठी अत्यंत महत्वाचा विचार जो आहे या दशकामध्ये सांगितलेला आहे. परमपूज्य आनंद योगी श्री गुरु डॉक्टर काकांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते. श्रद्धेय मंदाताईंना नमस्कार करते. आपल्या वर्गाच्या ज्येष्ठ श्रेष्ठ आचार्य आदरणीय माधुरीताईंना मनपूर्वक वंदन करते आणि सर्व श्रोत्यांच्या उदयस्थ भगवंताला मनपूर्वक नमस्कार करते आणि आजच्या चिंतनाला सुरुवात करते. चिंतनासाठी दशक 5वा मंत्रांचा समास दुसरा गुरुलक्षण हा आहे. समास खूप मोठा आहे. त्याच्यामध्ये ओव्या ज्या आहेत त्या 72 ओव्या आहेत. त्यामुळे एका सत्रामध्ये तो पूर्ण होणार नाही. त्यामुळे 2 सत्रांमध्ये आपण या समासाचा विचार करणार आहोत. मननेन त्रायते इति मंत्र हा, ज्यावर विचार केला असता तरुण जाण्याची सामग्री मिळते त्याला मंत्र असं म्हणतात. आता कुठून कुठे तरुण जाण्याची सामग्री मिळते, तर देहबुद्धीतून आत्मबुद्धीकडे जाण्याची सामग्री मिळते. देहबुद्धी गेली की, म्हणजे देहबुद्धीचा विवेकाने निराश केला की आत्मानुभव जो आहे तो तिथल्या तिथेच आहे. पण सद्गुरूंशिवाय आत्मज्ञान नाही असं समर्थ हसून सांगतायत. आता हा 5वा संपूर्ण दशक जो आहे तो मंत्ररूप आहे, अतिशय महत्वाचा आहे. ग्रंथातली खरं तर प्रत्येक ओवीस मंत्ररूप आहे, पण हा दशक विशेष करून महत्वाचा आहे. तो यासाठी कारण या दशकामध्ये गुरु म्हणजे काय, सद्गुरू म्हणजे काय, शिष्याची जबाबदारी काय आहे, शुद्ध ज्ञान म्हणजे काय, या सर्व महत्वाच्या ज्या संकल्पना आहेत त्या समर्थांनी स्पष्ट केलेल्या आहेत. परोक्ष ज्ञान ज्याला आपण म्हणतो, म्हणजे शब्द ज्ञान हे अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट साधकाला व्हावं लागतं. म्हणजे साधकाचा साधन मार्ग अतिशय सुस्पष्ट होतो. तो कुठेही साधक चकत नाही, कुठेही फसत नाही. आणि अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट अशा संकल्पना समजावून घेतल्यानंतर त्याप्रमाणे सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जर साधना केली तर झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. ही जी फलश्रुती आहे ना, तर त्या आनंदरूप परब्रह्माची प्राप्ती होते. म्हणजे मलाच माझ्या स्वस्वरूपाची सद्गुरूंच्या कृपेने प्राप्ती होते. पण हे समजावून घेणं जे ते अतिशय महत्वाचं आहे. आणि समर्थ हे सद्गुरू आहेत आणि समर्थांनी या दशकामध्ये या सगळ्या संकल्पना अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट केलेल्या आहेत. बघा, डॉक्टर काका नेहमी म्हणतात की व्यवहारात जर काही एखादी चुकीची गोष्ट घडली तर ती दुरुस्त करता येते. माझा मुलगा 10वीला होता तेव्हा मी त्याला क्लास लावला आणि मला 2च महिन्यात असं लक्षात आलं की त्याला मार्गदर्शन बरोबर मिळत नाहीये, प्रगती अभ्यासात होत नाहीये. मग मी त्या क्लासमधून त्याला काय केलं तर काढलं आणि दुसरा चांगला जो क्लास आहे तो लावला आणि तो उत्तम मार्कांनी 10वी मध्ये पास झाला. आता मी जी चूक झाली होती, कारण आधी चौकशी केली नाही, तो क्लास कसा आहे, शिकवणारे कसे आहेत, केली पण चुकीची माहिती मिळाली. पण नंतर चूक दुरुस्त करता आली मला आणि तो उत्तम तऱ्हेने 10वी मध्ये पास झाला. आता व्यवहारामध्ये हे शक्य होऊ शकतं, पण जर परमार्थामध्ये अशी चूक झाली, म्हणजे कुठेतरी आपण जर आपल्याला योग्य सद्गुरू मिळाले नाहीत आणि दिशा चुकली तर खूप अवघड होऊन जातं. एक तर जन्मोजन्मीचा प्रवास असतो आणि कुठेतरी मुमुक्षत्व निर्माण झाल्यानंतर सद्गुरूंची कृपा प्राप्त करून घ्यावी असं अंतःकरणात वाटतं. आणि जर योग्य मार्गदर्शन मिळालं नाही, योग्य सद्गुरू जर मिळाले नाही, तर परत आपण अनेक जन्म पतित होऊन पडतो. म्हणजे अनेक जन्मांचा प्रवास, म्हणजे ती चूक दुरुस्त करणं जे आहे तो खूप अवघड होऊन जातं. आणि म्हणून या दृष्टीने परमार्थ हा संपूर्ण सद्गुरू संस्थेवरती अवलंबून आहे. म्हणून सद्गुरू कसे असावेत, त्यांची लक्षणं समर्थांनी सांगितलेली आहेत. नंतर शिष्याची जबाबदारी पण सांगितलेली आहे समर्थांनी. शुद्ध ज्ञान देणारे सद्गुरू असावेत. मग शुद्ध ज्ञान म्हणजे काय हे शिष्याला सुद्धा माहिती पाहिजे.
आणि आता म्हटल्याप्रमाणे समर्थ हे सद्गुरू आहेत आणि संपूर्ण परोक्ष ज्ञान, ज्याला आपण अवांतर वाक्य म्हणतो, त्या अगदी समर्थांनी योग्य दिशा साधनेला मिळण्यासाठी या संपूर्ण दशकामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. बघा, माऊलींचे कोवी आहे, आंधळ्या गरुडा पंख हाती, तरी ते कवण उपेगा जाती, तैसे सत्कर्माते उपखे हाती, ज्ञानेन वीण. तर गरुड हा अत्यंत बलवान प्राणी आहे. त्याच्या पंखामध्ये जबरदस्त झेप घेण्याचं सामर्थ्य असतं, पण तो आंधळा जर असेल त्या दोन्हीचा काहीही उपयोग होत नाही. अगदी त्याप्रमाणे साधकाजवळ कितीही तळमळ असली, साधन करण्याचं सामर्थ्य असलं, पण दिशा जर माहिती नसेल तर ह्या दोन्ही गोष्टी व्यर्थ होतात. आणि म्हणून समर्थांनी साधनेला योग्य दिशा आणि गती मिळण्यासाठी अत्यंत महत्वाचा विचार जो आहे या दशकामध्ये सांगितलेला आहे. आणि हे जे विचार जे आहेत ना समर्थांनी सांगितलेले, ते माहिती करून घेण्याची जबाबदारी कोणाची आहे? शेवटी साधकाचीच आहे. संतांनी ते ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये संपूर्ण मार्गदर्शन करून ठेवलेलं आहे. पण तो ग्रंथ उघडायचा, तो वाचायचा, तो अभ्यास करायचा, त्या सगळ्या संतांनी सांगितलेले जे विचार आहेत ते जाणून घ्यायचे, त्याप्रमाणे साधना करायची. ही जवळ-जवळ 90% जबाबदारी कोणाची आहे? तर साधकाचीच आहे. सांगून ठेवलंच सगळ्या संतांनी सगळं मार्गदर्शन करून ठेवलेलं आहे. फक्त माहिती करून घेण्याची जबाबदारी जी आहे ती साधकाची आहे. आणि असं जेव्हा माहिती करून घेतलं जातं, म्हणजे असा ग्रंथांचा अभ्यास जेव्हा आपण करतो, तेव्हा ते विचार जेव्हा आपल्या अंतःकरणात असतात, तेव्हा साधक कुठेही चकत नाही, कुठेही तो फसत नाही. कारण आज बाहेरच्या जगामध्ये जे काही सगळं चाललेलं आहे, ते अतिशय भयंकर परिस्थिती आहे. आणि म्हणून संतांचे ग्रंथ हे आपल्याला एकमेव जे आहेत ते आधार आहेत. जर पारमार्थिक प्रांतामध्ये आपल्याला योग्य सद्गुरू मिळाल्यानंतर साधना करायची असेल, तर हे संतांचे ग्रंथ जे आहेत ते आपल्या नित्य वाचनात, नित्य अभ्यासात हवेत. समर्थ इथे आपल्याला पहिल्याच ओवीमध्ये सांगतायत, जे करामती दाखविती तेही गुरु म्हणिजेती, परंतु सद्गुरु नव्हेती मोक्ष दाते. बघा, परमार्थ प्रांतामध्ये मोक्षासाठी अनिवार्यपणे कोणाची आवश्यकता असेल तर सद्गुरूंची आवश्यकता असते. आणि गुरुनिश्चय जो पहिला समास आहे, त्या समासामध्ये ती आवश्यकता समर्थांनी अतिशय स्पष्ट करून सांगितलेली आहे. आणि गुरुनिश्चय समासानंतर आता सद्गुरूंची आवश्यकता म्हणजे वर्णन करून झाल्यानंतर सद्गुरू कुणाला म्हणावं आणि कुणाला म्हणू नये हा विवेक समर्थ या गुरुलक्षण समासामध्ये सांगतायत. कारण ज्या गुरुबाजीमुळे गुरुसंस्था बदनाम झाली, अशा अनेक भोंदू गुरूंची यादी समर्थांनी इथे दिलेली आहे. चमत्कार करून दाखवणारे असतात अनेक जण, दुबळ्या मनाच्या व्यक्तींना भारून टाकणारे असतात, कारण मन कमकुवत असतं आणि त्याचा फायदा घेणारे असतात. नंतर चेडाचेटूक करणारे, दूर करणारे म्हणून असे असतात अनेक समाजामध्ये. वशीकरणासारखे मंत्र सांगणारे असतात, काही जादू किमया करणारे असतात. या सगळ्या भोंदू गुरूंची यादी समर्थांनी इथे दिलेली आहे. आणि समर्थ म्हणतात, हे सद्गुरू नव्हेती. याखेरीज पोटाची विद्या, नंतर नानाविध कला शिकवणारे असेही गुरु असतात. पण जेव्हा समर्थ सद्गुरू असा उल्लेख करतायत, तेव्हा तो आदर्श गुरु म्हणूनच करतात. ते पारमार्थिक गुरु म्हणूनच काय करतायत तर समर्थ इथे उल्लेख करतायत, की जे या जन्ममरणाच्या चक्रातून सोडवतात, या भवसागरातून बाहेर काढतात. हेची देही हेची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, याची प्रत्यक्ष जे अनुभूती आणून देतात, त्यांना समर्थ इथे सद्गुरू असं म्हणतायत. बघा, परमार्थाची मूलतत्व आणि परमार्थ सांगणारे श्री गुरु याविषयी शिष्याला पण काय पाहिजे तर निशंक असं ज्ञान पाहिजे. आणि श्री गुरूंचं निशंक ज्ञान जर करून घ्यायचं असेल तर एक अधिकार जो आहे तो अधिकार प्राप्त करावा लागतो. कारण आपल्याला माहितीये की आपला अधिकार असेल तर समोरची व्यक्ती ओळखू येते. मग परमार्थाचा अधिकारी कसा असतो, मग तो अधिकार कसा प्राप्त करून घ्यायचा, या सगळ्याचं परोक्ष ज्ञान म्हणजे शब्द ज्ञान जे आहे ना, संपूर्ण समर्थांनी आपल्याला या दशकामध्ये संपूर्ण ग्रंथामध्ये आहे, पण स्पेसिफिक हा दशक जो आहे या दशकामध्ये प्राधान्याने सांगितलेलं आहे. तर समर्थ म्हणतात, ब्रह्मज्ञानाशिवाय भवसमुद्र पार करता येत नाही. मग हे ब्रह्मज्ञान ज्यांच्या आश्रयाने राहतं, जे ब्रह्मस्वरूप सद्गुरू आहेत, ज्यांनी सत्यतत्वाचा अनुभव घेतलेला आहे, तेच अनुभव आणून देऊ शकतात. आणि तेच तिथपर्यंत जाण्याचा मार्ग जो तो शिष्याला सांगू शकतात. बघा, काश्मीरला प्रत्यक्ष
जाऊन आल्यानंतर वर्णन करणारा आणि नुसतं शाब्दिक वर्णन करणारा वाचून यामध्ये फरक राहणार आहे की नाही? कारण प्रत्यक्ष जाऊन जो बघून आलाय ते अनुभवाचं ज्ञान आहे. आता नुसतं वाचून शाब्दिक वर्णन करणारा अगदी तंतोतंत वर्णन करेल, पण एखाद्याने जर काही विचारलं की तुम्ही हे बघितलं का, तर त्याला ते सांगता येणार नाही, कारण तो तिथे गेलेलाच नाहीये. पण सद्गुरू जे आहेत त्यांना अनुभवाचं ज्ञान असतं आणि श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, दयाळू, जो ब्रह्मज्ञाने शब्दज्ञाने पारंगतू, म्हणजे कुठलीही शंका शिष्याने विचारल्यानंतर त्याचं उत्तर देणारे, असे सद्गुरूंचं लक्षण केलेलं आहे. आणि जिथे अनुभवाचं प्रत्यक्ष ज्ञान असतं आणि ज्यांना अनुभव आलेला आहे तेच अनुभव आणून देऊ शकतात. म्हणून समर्थ पुढे म्हणतायत, जो ब्रह्मज्ञान उपदेशी अज्ञान अंधारे निरसी जीवात्मया परमात्मयाशी ऐक्यता करी. आता जो ब्रह्मज्ञान उपदेशी असं म्हटलंय बघा, ब्रह्मज्ञानाचा उपदेश जे करतात ते असे सद्गुरू. आता ब्रह्मज्ञानाचा उपदेश करण्याची 2 प्रकारांनी पद्धत आहे, म्हणजे 2 वाक्य आहेत. एक अवांतर वाक्य आणि दुसरं महावाक्य. आता ब्रह्मज्ञान उपदेशीमध्ये ह्या दोन्ही वाक्यांचा श्री गुरु उपदेश करतात. म्हणजे एखादा ग्रंथ आहे, तो ग्रंथ साधकाला काय सांगतात तर अभ्यासाला सांगतात. भगवद्गीता असेल, दासबोध असेल किंवा तुकाराम गाथा असेल, एक ग्रंथ आहे तो परिपूर्ण आपला करून घ्यावा. एक दासबोध ग्रंथ घेतल्यानंतर तो परिपूर्ण समजावून घेतला, तो आपलासा जर करून घेतला, तर ही जी अवांतर वाक्य आहेत, म्हणजे मुख्य वाक्यासंबंधी म्हणजे महावाक्यासंबंधी इथे व्याख्या बघूयात आपण. जो श्रीगुरु उपदेश करतात अवांतर वाक्याचा आणि महावाक्याचा. आता जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य ज्या वाक्यात असतं त्याला महावाक्य म्हणतात, कारण महान अनुभव आणून द्यायचं सामर्थ्य या महावाक्यात सामावलेलं असतं. आणि दुसरं असतं ते अवांतर वाक्य. आता महावाक्यामध्ये सातत्याने 2 पदांचा उल्लेख केलेला असतो, एक जीव आणि दुसरं ब्रह्म. याविषयी जी सविस्तर माहिती दिलेली असते त्याला अवांतर वाक्य असं म्हणतात. म्हणजे हा संपूर्ण ग्रंथ जो आहे तो काय तर अवांतर वाक्य आहे. याच्यातून सगळी आपल्याला महावाक्याचा अनुभव कसा घ्यायचा याची संपूर्ण माहिती आपल्याला समर्थांनी याच्यामध्ये दिलेली आहे. म्हणजे अवांतर वाक्य म्हणजे ग्रंथ, प्रवचन, कीर्तन या सगळ्यांचा समावेश त्या अवांतर वाक्यामध्ये असतो. आणि या अवांतर वाक्याच्या श्रवणाने, मननाने, निदिध्यासनाने साधकाचा अधिकार जो आहे तो वाढता राहतो. जे सुरुवातीला जे समजत नव्हतं ते समजायला लागतं, हळूहळू अभ्यासाने ते कळायला लागतं. आता ते जवळ म्हणजे शब्दज्ञान जे आहे ते परिपूर्ण व्हावं लागतं. आता मुख्य महावाक्याचा अनुभव येण्यासाठी अवांतर वाक्याचा अभ्यास करावाच लागतो. महावाक्याचं विवरण करावं लागतं. महावाक्याचं चिंतन करता करता जीवच आत्मा आहे असा अनुभव येऊन जातो आणि तो सद्गुरूंच्या कृपेशिवाय येत नाही. सद्गुरु कृपेविण काही भवतरणो पावतो नाही, या कारणे लवलाही सद्गुरु पाय सेवावे. असं सद्गुरूंचं लक्षण समर्थ करतात. मग सद्गुरूंचं कार्य काय आहे, त्यांना ओळखायचं कसं, हे संपूर्ण मार्गदर्शन समर्थ आपल्याला करतात. बघा, सध्या जगामध्ये जी परिस्थिती आहे ती अतिशय भयावह आहे. आजच आहे असं नाही, तर समर्थांच्या काळापासून ती आहे. आणि म्हणून मग अशा भोंदू फसवणाऱ्यांपासून सावध व्हायचं आणि योग्य गुरूंचं, सद्गुरूंचं मार्गदर्शन व्हावं असं वाटत असेल तर दासबोध ग्रंथ हा प्रत्येकाच्या जीवनात असलाच पाहिजे. काय लावलंय त्याला? स. बघा, प्रपंचात आपल्या अनेक स असतात. मुलीच्या लग्नात माझी हौस फिटलीच पाहिजे. मला लग्नामध्ये पैठणी घेतलीच पाहिजे. साधीसुधी नाही तर किती 25,000ची. ही घरात या दिवाळीला वस्तू आलीच पाहिजे. प्रपंचात आपले खूप स असतात, पण परमार्थामध्ये आपण स लावत नाही. हा ग्रंथ जो आहे माझ्या जीवनात असलाच पाहिजे आणि तो माझ्या जीवनाचं एक अंग बनला पाहिजे. आणि प्रत्येकाच्या घरात जर हा ग्रंथ असेल तर व्यावहारिक आणि पारमार्थिक जीवनात ज्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं त्या सर्व प्रश्नांची उत्तरं समर्थ या ग्रंथामध्ये देतात. अभ्यासाने एक दृष्टी प्राप्त होते आणि मग श्री समर्थांनी सांगितलेल्या निकषांवर आपण आपल्याला तपासून पाहिलं तर आपली फसगत होत नाही. खूप म्हणजे समर्थांसारखे संत आहेत की समर्थांनी व्यावहारिक मार्गदर्शन पण या ग्रंथामधून आपल्याला केलेलं आहे आणि पारमार्थिक मार्गदर्शन पण आपल्याला या ग्रंथामधून केलंय. कारण व्यावहारिक जीवन जर आपलं उत्तम असेल तरच आपला परमार्थ उत्तम होऊ शकतो. म्हणून समर्थ म्हणतात, प्रपंच करावा मेटका मग घ्यावे परमार्थ विवेका. आणि म्हणून हा ग्रंथ प्रत्येकाच्या आयुष्यात, जीवनात, घरात असलाच पाहिजे.
बघा पुण्यात एका कुटुंबाला आपल्या सगळ्यांना माहितीये की 14 कोटी रुपयांना फसवण्यात आलं. गुरु आणि शिष्य दोघांनी मिळून फसवलंय. श्री समर्थांचा ग्रंथ जर अभ्यासला असता तर अशी फसगत झाली नसती, कारण खरे सद्गुरू कोण आहेत ही ओळखण्याची दृष्टी समर्थ देत आहेत. आणि मग ही दृष्टी, कारण ते संत जे आहेत ना ते आपले पाठीराखे आहेत. संतांचे विचार जेव्हा आपल्या अंतःकरणात असतात ना तेव्हा संत सुद्धा सतत काय तर आपल्या पाठीमागे असतात, म्हणजे आपले रक्षणकर्ते असतात. आणि ते कुठेही आपल्याला आपली दिशाभूल होऊ देत नाहीत. पण कसं असतं की आपण मूळ ग्रंथ आपण म्हणजे आपण आपले इथले म्हणत नाहीये, आपण सगळे साधक जे आहोत तो समर्थ भक्त आहोत. पण बाहेर जे जगात आहे ते मूळ ग्रंथ आपले वाचले जात नाहीत आणि मग खूप फसगत होऊन जाते. आणि मग सद्गुरू म्हणजे काय हेच लक्षात येत नाही. मग डॉक्टर काका म्हणतात की गाडी बिघडली की दुरुस्त करण्यासाठी आपण गॅरेजमध्ये नेतो आणि मग ही प्रपंचाची गाडी बिघडली की सद्गुरूंकडे जायचं असतं. आणि जर सद्गुरू खरे नसतील तर त्यांना तुमच्या आता खरे नसतील तर फसवणूक होते. पण जर सद्गुरू खरे असतील तर त्यांना तुमच्याकडून काहीही नको असतं. ते सुखदुःखातीत होण्यासाठी शास्त्रशुद्ध विचार करायला शिकवतात. त्यासाठी नामस्मरण, साधना सांगतात. कुठलेही अघोरी किंवा लुबाडण्याचे उपाय सांगत नाहीत. म्हणून समर्थांचा मंत्ररूप असा हा दशक अभ्यासला तर आज त्या अभ्यासला असता तर त्या कुटुंबियावर अशी फसवणूक त्यांची झाली नसती. म्हणून खूप महत्वाचा असा हा दशक आहे. मग सद्गुरू काय करतात, त्यांचं कार्य काय आहे, तर आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ द्यायला लागी, हे सद्गुरू करतात. आता इथे समर्थांनी सांगितलंय, समर्थांची ओवी आहे, विघडले देव आणि भक्त, जीव शिवपणे द्वैत, तया देवा भक्ता एकांत करीतो सद्गुरू. आता सद्गुरू काय करतात, बघा जीव मूळचाच परब्रह्म स्वरूप आहे. पण अज्ञानामुळे अविद्येमुळे तो जीवदशेला प्राप्त झाला आणि तिथेच काय निर्माण झालं तर द्वैत निर्माण झालं. कारण मी देहात जन्माला आले की तिथे द्वैत आहे, प्रपंचात आले की. कारण देहादी प्रपंचात सगळं द्वैतात्मक आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात द्वितीयाद्वयी भयाम भवती, जिथे दोन तिथे भय आहे. जवळ जवळ दुजे भांडे तेव्हा तेव्हा संसार भय जोडे. जिथे दोन आहे, एकाला दोन आले की सुरूच झालं सगळं, म्हणजे प्रपंच तो. म्हणून देवाचं आणि भक्ताचं नातं तिथे काय झालं तर बिघडलं. ते मूळची परब्रह्म स्वरूपच मी आहे, पण त्याच्यापासून विलग झाले की सुखदुःखांना प्राप्त झाले. मूळचा आनंदरूप परमात्मा आहे, तेच माझं मूळचं स्वरूप आहे. पण प्रपंचात झाले की या प्रपंचाचे सगळं काय आहे तर द्वैतात्मक प्रपंच असल्यामुळे सुख दुःख यश अपयश कीर्ती अपकीर्ती हे सगळं आलंच जन्माला आल्यानंतर. आणि मग परत मूळच्या स्वरूपाची प्राप्ती करून देतात ते सद्गुरू. म्हणून बिघडले देव आणि भक्त, जीव शिवपणे द्वैत, तया देवभक्ता एकांत करीतो सद्गुरू. आणि परत त्यांचं काय करतात तर ऐक्य करतात. त्यांना सद्गुरू म्हणावं आणि सद्गुरूंचं मुख्य लक्षण समर्थांनी सांगितलेलं आहे. बघा भवव्याघ्रे दृष्टांत दिलेला आहे समर्थांनी. भवव्याघ्रे घालुनी उडी, गोवत्सास तडा तोडी, केली देखोनी शीघ्र सोडी तो सद्गुरू जाणावा. आता भ्रमरूप वाघ हल्ला करून ताटातूट करतो. कोणाची ताटातूट करतो तर गायरूप ब्रह्माची आणि वत्सरूप जीवाची ताटातूट करतो. आता भ्रमरूप वाघ म्हणजे कोण आहे, हा प्रपंच सत्यत्वाचा भ्रमरूप वाघ आहे. आता प्रपंचाला सत्य मानतो, खरं प्रपंच कसा आहे तर भ्रमात्मक आहे. पण त्या प्रपंचाला सत्य मानलेला असल्यामुळे तो प्रपंच म्हणजेच मी, आणि त्यामुळे परब्रह्म स्वरूपाची आणि जीवाची काय होते तर ताटातूट होते. आणि केली देखोनी शीघ्र सोडी तो सद्गुरू जाणावा. त्यांचं ऐक्य करतो तो सद्गुरू. आता प्रपंच सत्य वाटतो आपल्याला, वाटतो की नाही सगळ्यांना. खूप आपण सगळं ऐकतोय, पण अजून तो बुद्धीचा निश्चय होईपर्यंत तो सत्यच वाटतो आपल्याला. आणि सत्य वाटतो त्यामुळे प्रपंचात जरा काही बिघाड झाला की काय होतं, दुःख होतं की आता कसं होणार. कारण माझा प्रपंचाची घडी कधीच विस्कटू नये असं आपल्याला वाटतं. आणि जर काही झालं प्रपंचात बिघाड झाला की मग रडगाणं सुरू होतं की एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझी या आयुष्याचे. मग डॉक्टर काका म्हणतात रडा, आणि रडारडीतच काय घालवा तर तुम्ही आयुष्य घालवून टाका. आणि रडण्यातच आपलं आयुष्य काय होतं तर निघून जातं. बघा प्रपंचात आणि सुख आलं की असं वाटतं ही घडी कशी राहावी, कधीच मोडू नये, ती अशीच राहावी. जीवनात ही घडी अशीच राहू दे. आता कितीही वेळा हे गाणं ऐकलं म्हटलं तरी ती घडी विस्कटल्याशिवाय राहत नाही.
आपल्याला माहितीये वासनेमुळे जन्म मिळतो. वासना म्हणजे अनेक इच्छा, हे हवं, ते नको, जे हवं ते. आता काय हवं? सुख हवं, दुःख आपल्याला नकोय. पण आता हा प्रपंच हा संपूर्णतः प्रारब्धावरती अवलंबून असल्यामुळे प्रारब्धाने येणारी सुख-दुःख ही जीवाला भोगावीच लागतात. पण सुखाने उरळून न जाता, दुःखाने होरपळून न जाता, सुख-दुःखांच्या प्रसंगी त्या प्रसंगाकडे बघण्याची जी साक्षीत्व दृष्टी जी आहे, ती साक्षीत्व दृष्टी आपल्याला सद्गुरू देतात. आणि सद्गुरूंचं इथे महात्म्य आहे. की प्रपंच मिथ्या आहे. जर लाल चष्मा जर घातला, ते लहानपणी चष्मे मिळायचे जत्रेमध्ये. तर लाल चष्मा घातला की सगळं काय दिसतं आपल्याला? लाल दिसतं. हिरवा चष्मा चष्मा घातला की सगळं आजूबाजूचं काय दिसतं तर आपल्याला हिरवंच दिसतं. अगदी त्याचप्रमाणे सद्गुरू, संत, शास्त्र यांच्या विचारांचा आता सद्गुरू, संत, शास्त्र हे 3 नाहीयेत, तर हे एकच आहेत. जे शास्त्र बोलतात ते संत बोलतात, जे संत बोलतात तेच सद्गुरू बोलतात. हे अजिबात एकमेकांपेक्षा वेगळं काहीही बोलत नाही. आणि यांच्या विचारांचा चष्मा घातला, की देहादी प्रपंचाकडे बघण्याची साक्षीत्व दृष्टी सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त होऊन जाते. आता सद्गुरू आधी आपल्याला हळूहळू या प्रबोधनातनं सांगतात, की हे कसं आहे, कारण त्या प्रपंचाचं सत्यत्व इतकं चित्तामध्ये ठाण मांडून बसलेलं आहे, की तो मिथ्या आहे. कधी कळतं? खूप उशिरा कळतं. तेव्हा वेळ निघून गेलेली असते. आणि सगळी आपली दुःख काय असतात तर आपण होरपळून निघालेलो असतो. पण हे जर आपल्याला खूप लवकर कळलं, की हा प्रपंच कसा आहे तर मिथ्या आहे. मग प्रपंचात राहत असताना सुद्धा माझी कर्तव्य अतिशय व्यवस्थित पार पाडत असताना सुद्धा त्या प्रपंचाचा मला बाध करता येतो. म्हणजे बाध शब्दाचा अर्थ असा आहे, की जग दिसत असताना सुद्धा हे सर्व मिथ्या आहे. असा पक्का बुद्धीचा निश्चय जो आहे, असा बुद्धीचा निश्चय व्हावा लागतो. पण तो का होत नाही? कारण जे मिथ्या आहे ते अनुभवाला येतं. जे सत्य आहे ते दिसत नाही. बरोबर ना? ब्रह्मसत्य जगन मिथ्या असं जरी आचार्य म्हणतायत, तरी सुद्धा जे ब्रह्मसत्य आहे त्याची अनुभूती आपल्याला येत नाहीये. आणि जे मिथ्या प्रपंच जो आहे त्याला मिथ्या म्हणतायत, पण तो मात्र आपल्याला त्याची अनुभूती सतत आहे. आणि म्हणून इथे सतत काय आहे तर सन्निधाची असावा विचार म्हणजे संतांचे, सद्गुरूंचे विचार जे आहेत ते सतत अभ्यासावे लागतात. आणि त्या पद्धतीने तो काय करावा लागतो? बुद्धीचा निश्चय करावा लागतो. म्हणून सत्य तत्व एकच आहे आणि ते सत्य तत्व अतिशय सूक्ष्म आहे आणि त्या सूक्ष्म तत्वाचा वेध घ्यायचा असेल तर बुद्धी सुद्धा सूक्ष्म करावी लागते. ती बुद्धी सूक्ष्म करायची असेल तर अवांतर वाक्याचा म्हणजे ग्रंथाचा अभ्यास जो आहे तो ग्रंथाचा अभ्यास सातत्याने साधकाला करत राहावा लागतो. त्याप्रमाणे साधना करावी लागते. हळूहळू ते आकलन व्हायला लागतं. जसं म्हटलं की काल समजत नव्हतं ते आज समजायला लागलं. आजच्यापेक्षा उद्या जास्त समजायला लागलं. सतत श्रवणाने तो आहे तो अधिकार वाढत राहतो. आणि असं संपूर्ण हे जे त्याचा बाध सद्गुरू जे आहे ती बाध दृष्टी आपल्याला देतात. म्हणजे परमार्थाचं ब्रीदवाक्य आहे की कारणासह सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. ते सकल मुळासकट समजलं ना आपल्याला की हे मिथ्या आहे, की मग तो बुद्धीचा निश्चयच होऊन जातो, की आता मला करायचंय. हा देह जोपर्यंत या जगतामध्ये आहे, तोपर्यंत मला हा प्रपंच करायचा आहे. आज डॉक्टर काकांसारखे श्रीगुरू आहेत, वय वर्ष 92 आहे. पण देहाचे त्यांना आता देहाच्या असतातच की नाही हो? देहाच्या व्याधी ज्या आपण म्हणतो त्या असतातच. पण तरी सुद्धा त्या संपूर्ण याचा बाध त्यांनी केलेला आहे. पण व्यावहारिक सत्तेत औषधं वगैरे सगळी छान व्यवस्थित घेतात. पण त्याच्या अनुसंधानात अजिबात नाही. म्हणजे त्या जीवनमुक्ताला सुद्धा या जगतामध्ये देहाचा प्रारब्ध असेपर्यंत जीवन जगावं लागतं. पण त्यांनी या सर्वांचा बाध केलेला असल्यामुळे आतमध्ये फक्त आनंदाची स्थिती असते आणि तीच दृष्टी आपल्याला सद्गुरू प्रदान करण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून समर्थ इथे म्हणतायत मग सद्गुरूंचं कार्य काय आहे? तर फोडूनी शब्दाचे अंतर वस्तू दाखवी निजसार तोची गुरु माहेर अनाथांचे. बघा अनाथ म्हणजे आता अनाथांना सनाथ करणारे असे सद्गुरू आहेत. आता इथे अनाथ म्हटलंय. आता अनाथ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर कोण उभं राहतं? अनाथ मुलं अनाथालयातली. पण असं नाहीये, की मूळचं माझं स्वरूप परब्रह्म स्वरूप आहे. हे आनंद स्वरूप आहे आणि मी मात्र जीवदशेमध्ये पतित झालेली असल्यामुळे मी या सुखदुःख रूप प्रपंचालाच आपलं समजून चाललेली असल्यामुळे मी सतत त्या भवसागरामध्ये गटांगळ्या खातेय आणि मी सुखी आणि मी दुःखी असा सातत्याने त्या जीवाचा काय चाललेला आहे तर विलाप चाललेला आहे.
आणि मग एक दिवस एखादा महात्मा येतो आणि त्या चिखलातून जसा किड्याला बाहेर काढतो, अगदी त्याप्रमाणे या भवसागरातून या जीवाला जो आहे तो बाहेर काढतो. आणि म्हणून काय म्हटलं आहे, अनाथांना सनाथ करणारे तोची गुरु माहेर अनाथांचे. आणि अनाथांना सनाथ करणारे जे आहेत ते असे सद्गुरू आहेत. आता फोडून शब्दाचे अंतर वस्तू दाखवी निज सार असे इथे म्हटलंय. बघा अर्थ आहे, तत्वमसी सारख्या महावाक्यांचा वाच्यार्थ आणि लक्षार्थ सांगून प्रत्येकाच्या अहम मागे अधिष्ठान रूपाने असलेला आत्मा अनुभवाला आणून देणाराच सद्गुरू आहे. आत्मनाथाला विसरल्याने अनाथ झालेल्यांना जे सनाथ करतात ते आहेत ते सद्गुरू आहेत. आता इथे जर आपण ही 15वी ओवी आहे, या 15व्या ओवीनंतर जर आपण एक 2-4 ओव्या बघितल्या तर परत तत्वमसी महावाक्याचाच विवरण समर्थांनी या 2-4 ओव्यांमध्ये केलेलं आहे. आता आत्मनिवेदन भक्ती जी आपली झाली नवविधा भक्तीमधली, त्याच्यामध्ये पण आपण तत्वमसी महावाक्याचा जो आहे तो विचार केला होता. बघा तत्वमसी महावाक्याचा विचार या दासबोध ग्रंथामध्ये 4-5 ठिकाणी आलेला आहे. कारण तत्वमसी महावाक्य समजावून घेणं जे आहे ते इतकं सोपं नाहीये. कारण तो संपूर्ण जो आहे तो शास्त्रार्थ आहे. म्हणजे समर्थ म्हणतात फोडून शब्दाचे अंतर, म्हणजे ते फोडून शब्दाचं अंतर ते तत्वमसी महावाक्याचा अर्थ समजावून सांगतात. फोडून म्हणजे काय, असं दांडकन शब्द फोडत नाहीत, तर त्याचं विवरण करतात. सद्गुरू आपल्याला सांगतात की हे असं असं तुम्ही चिंतन करा. त्या छांदोग्य उपनिषदामध्ये 9 वेळेला श्वेतकेतूला त्याच्या श्रीगुरूंनी हे वाक्य समजावून सांगितलेलं आहे. आता श्वेतकेतूला 9 वेळेला सांगितलंय. आता तो अधिकारी आहे म्हणजे जो आहे तो. मग आता आपल्याला किती वेळा समजावून घ्यावं लागेल हो? आता इथे सुद्धा तत्वमसी महावाक्याचं स्पष्टीकरण होणार आहे. कारण छांदोग्यामध्ये सुद्धा 9 वेळेला अनेक पद्धतीने श्वेतकेतूला ते तत्वमसी महावाक्य समजावून सांगितलेलं आहे. शास्त्र हे अतिशय स्पष्ट आणि स्वच्छ समजावून घ्यावं लागतं. म्हणजे मला नक्की काय व्हायचं आहे, जीव म्हणजे काय, जगत म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, परब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय, जीवाचा आणि ईश्वराचा संबंध काय आहे, ईश्वराचा आणि मायेचा संबंध काय आहे, ईश्वराचा आणि परब्रह्माचा संबंध काय आहे, जीवाला काय व्हायचं आहे, मग ज्याचं जे व्हायचं आहे त्याचं स्वरूप कसं आहे. मग आता जीवाला म्हणजे जीव म्हणजे काय आहे, जीवाची कन्सेप्ट व्याख्या समजावून घ्यावी लागते. आता हा संपूर्ण विचार जो आहे तो पुढे पुढे ग्रंथामध्ये होणार आहे. कारण सगळ्या संकल्पना काही आपण एकदम इथे स्पष्ट करू शकत नाही. जसा जसा विषय येईल तशा तशा संकल्पनांचं पण स्पष्टीकरण होत राहील. आता इथे जे फोडून शब्दाचे अंतर वस्तू दाखवी निजसार तोची गुरु माहेर अनाथांचे. आता बघा आप्तवाक्य, वेदवाक्य किंवा गुरुवाक्य. म्हणजे आप्तवाक्य, आता आप्त म्हणजे कोण आहेत तर संत आपले आप्त आहेत, श्रीगुरु आपले आप्त आहेत. हे सगळे आप्त आहेत म्हणजे जे आपलं हित जाणतात त्यांना आप्त म्हणतात. आता आप्त म्हटल्यानंतर आपल्याला काय होतं, आपले नातेवाईक म्हणजे आपले आप्त असा इथे अर्थ नाही आहे. तर जे माझं हित जाणतात, जे मला जन्म मरणातून काय करतात तर सोडवतात, त्यांना आप्त असं म्हटलंय. वेदवाक्य आणि गुरुवाक्य म्हणजे शब्द प्रामाण्यांनी आत्मज्ञान होतं. म्हणजे ह्या तिघांचे शब्द जे आहेत ते जे प्रामाण्य आहे त्यानेच फक्त आत्मज्ञान होतं. आणि तत्वमसी महावाक्यामध्ये तत्वम असी अशी 3 पद इथे आलेली आहेत. आता या पदांचे वाच्य जर लक्षात घेतले तर तत्वम असी या वाक्याचा अर्थ काय होतो हो? बघा त्वम पदाचा वाच्य काय तर जीव आहे आणि तत्पदाचा वाच्यार्थ जो आहे तो ईश्वर आहे. याच्या व्याख्या आपण आत्मनिवेदन मध्ये बघितल्या होत्या. वाच्यार्थ आणि लक्षार्थ म्हणजे काय, तो मी आता इथे स्पष्ट करणार नाहीये. वाच्यार्थ आणि लक्षार्थ म्हणजे काय ते. आता तत्वम असी, त्वमचा वाच्यार्थ जीव आहे आणि तत्चा वाच्यार्थ जो आहे तो ईश्वर आहे. मग आता या वाक्याचा अर्थ असा होतो की तू ईश्वर आहेस. म्हणजे हे वाक्य काय सांगतं तर जीवेश्वरांचं जे आहे ते जीव आणि ईश्वर यांचं ऐक्य सुचवतं. मग आता जीव आणि ईश्वरांचं ऐक्य हे वाक्य जर सुचवत असेल तर जीव ईश्वर आहे का? बघा शांतपणे विचार करूयात. म्हणून मी म्हटलं की या समासासाठी 2 सत्र आपल्याला लागणार आहेत. आता हे जे आहे या पदाचे वाच्य जर आपण लक्षात घेतले तर तत्वम असे म्हणजे तू ईश्वर आहेस असा अर्थ होतो. बरोबर. पण शास्त्रार्थ जर आपण बघितला तर शास्त्रार्थाप्रमाणे 2 समानार्थी पदार्थांचंच ऐक्य संभवतं. जे समान धर्माचे पदार्थ पाहिजेत. उदाहरण सांगते म्हणजे लक्षात येईल.
बघा पाणी आहे आणि पाण्यामध्ये जर तेल आपण मिक्स केलं तर पाण्यामध्ये तेल मिसळेल का? नाही मिसळणार. तेलाचा तवंग जो आहे तो पाण्यावरती येऊन जाईल. आता पाण्यामध्ये दूध जर आपण मिसळलं तर पाण्याला दुधाचा रंग येऊन जाईल. पण पाण्यात म्हणजे एका बिसलरी बॉटलच्या पाण्यामध्ये दुसऱ्या बिसलरी बॉटलचं पाणी जर एका भांड्यामध्ये दोन्ही बाटल्या जर ओतल्या तर पाणी ते बेमालूमपणे काय होईल तर मिश्रित होऊन जाईल की नाही. कारण पाणी आणि पाणी या दोघांचा धर्म कसा आहे तर अगदी एकच आहेत. म्हणून शास्त्रार्थाप्रमाणे दोन समानधर्मी पदार्थांचंच ऐक्य संभवतं. मग आता इथे जे मी वाक्य सांगितलं की जीव आणि ईश्वर, आता वाच्यार्थ बघितला तर जीव आणि ईश्वर यांचं ऐक्य हे वाक्य सुचवतं. मग आता जीवाचे धर्म आपण बघूयात, ईश्वराचे धर्म आपण बघूयात आणि विचार करूयात त्या पद्धतीप्रमाणे. बघा आता तत्पदार्थ तत्वा तत् वाच्य जो आहे तो ईश्वर आहे आणि त्वम पद वाच्य जो आहे तो कोण आहे तर तो जीव आहे. आता ईश्वर जो आहे तो कसा आहे? सर्व शक्तिमान आहे. है ना? सर्व शक्तिमान आहे म्हणजे सगळ्या शक्ती त्याच्याकडे आहेत. तो काहीही करू शकतो. म्हणजे या सृष्टीचा लय सुद्धा तो करू शकतो. आणि दुसरा जो जीव आहे तो अतिशय अल्प शक्ती आहे. तो काय करू शकतो? खूप अल्पशक्तिमान आहे. त्याच्याकडे सामर्थ्य फारसं नाहीये. तो खूप बोलतो तोंडाने, पण त्याच्याकडे अतिशय अल्पशक्ती अशी आहे. दुसरा धर्म जो आहे तो शुद्ध सत्वप्रधान उपाधी जी माया ती ईश्वराच्या स्वाधीन आहे. म्हणजे ईश्वराने आपलं कार्य कधी आवर्त घ्यावं, भगवंताच्या मनात आलं की ते माया आवर्ती घेतात. आणि हा जो जीव जो आहे तो मलिन सत्वप्रधान उपाधीचा आहे आणि तो काय आहे तर तो मायेच्या स्वाधीन आहे. तिसरा धर्म जो आहे तो सर्वज्ञ आहे ईश्वर, म्हणजे सगळं जाणतो. त्यांनी निर्माण केलेल्या सृष्टीतलं त्याला सगळं ज्ञान आहे. कुठे काय आहे, कुठे कुठल्या खाणी आहेत, हे सगळा सर्वज्ञ आहे. आणि ईश्वर जो आहे तो अतिशय अल्पज्ञ आहे. त्याला काय माहिती असतं? आपण राहतो, आपले नातेवाईक, आपण ज्या गल्लीत राहतो, आपण जिथे नोकरी करतो, एवढीच त्याला माहिती असते. माहितीचं ज्ञान भरपूर असतं. कौन बनेगा करोडपती एवढं त्याला माहिती असतं. त्याच्या त्या कक्षा तो रुंदावू शकतो, पण तरी तो अल्पज्ञ आहे. नंतर चौथा विभू तो व्यापक आहे. अनंत कोटी ब्रह्मांडाचा ईश्वर कोण आहे तर नायक आहे. आणि जीव जो आहे तो परिच्छिन्न आहे. देहा एवढा तो अत्यंत संकुचित आहे. नंतर पाचवा नियामक आहे ईश्वर, तो सृष्टी चालवतो. आणि जीव जो आहे तो नियम्य आहे, त्याच्या नियमाने बांधलेला आहे. प्रारब्धही त्याची सृष्टी चालवण्याची ईश्वराची व्यवस्था असल्यामुळे त्याच्या नियमाने ईश्वर बांधलेला आहे. नंतर ईश्वर स्वतंत्र आहे, नित्यमुक्त आहे. जेव्हा सृष्टीचा लय होतो तेव्हा तो त्याच्या स्वतःच्या मूळच्या स्वरूपामध्ये तो विलीन होऊन जातो. आणि जीव जो आहे तो कर्माधीन आहे. बघा सृष्टी जेव्हा परत निर्माण करण्याची वेळ येते तेव्हा ईश्वर जो आहे काही नवीन काही निर्माण करत नाही, तर असलेल्या वासना बीजांमधूनच म्हणजे जी कर्म राहिलेली असतात जीवात्म्याची त्याच्यातूनच नवीन भोगाकरता जे जीव असतात त्यांना तो निर्माण करतो. नंतर ईश्वर जो आहे तो परोक्ष आहे, तो दिसत नाही आपल्याला, पण शास्त्र सांगतं तो आहे, म्हणून तो शास्त्राने सिद्ध होतो आणि म्हणून तो परोक्ष म्हणजे दूरचा आहे. तो आपल्याला सगुण निराकार असल्यामुळे तो दिसत नाही, पण शास्त्र सांगतं की ईश्वर आहे. आता जीवात्मा जो आहे तो कसा आहे तो प्रत्यक्ष आहे, कारण जीवाला जीवदशेचा अनुभव येतो. आपण म्हणतो ना जीव माझा जीव घाबरला, मी बेचैन झाले, या सगळ्यांचा आपल्याला काय आहे तर अनुभव आहे. म्हणून तो अपरोक्ष आहे, साक्षात आहे. आता बघा जीव अपरोक्ष आहे आणि ईश्वर परोक्ष आहे. आता आपण हे जे मुद्दे बघितले आहेत याच्यामध्ये जीवामध्ये आणि ईश्वरामध्ये स्पष्ट विरोध दिसतोय. जीवाचं एकही लक्षण ईश्वराशी जुळत नाही. पण आता श्रुती सांगतेय, अभेद सांगतेय, ते सुद्धा महावाक्यातून सांगतेय श्रुती, तत्वमसी म्हणजे ते तू आहेस. मग आता हे श्रुती कधी असत्य बोलत नाही. श्रुती कायम काय सांगते तर सत्य वचनच सांगते. मग आता इथे एक शास्त्रार्थ करण्याची जी पद्धत आहे ती लक्षणेची आहे. तर आता काही गोष्टी ज्या आहेत त्या समजावून घ्याव्या लागतात. परत परत ऐकल्या की त्या बरोबर आपल्या लक्षात येतात. पण आपण समजावून घ्यायचा प्रयत्न करूया. वाच्यार्थ वापरून ज्यावेळेला योग्य अर्थ लागत नाही, आता आपण वाच्यार्थ वापरून आपण अर्थ लावण्याचा प्रयत्न केला, पण तसा योग्य अर्थ लागला नाही, कारण दोघांचे धर्म कसे आहेत तर विरोधी धर्म आहेत.
तेव्हा तो अर्थ तसा स्वीकारता येत नाही. म्हणून संबंधित योग्य अर्थ घेण्याचा जो प्रकार आहे त्याला लक्षणा असे म्हणतात. आणि लक्षणेने जो अर्थ केला जातो त्याला लक्षार्थ असं म्हणतात. आता आपण 3 लक्षणं समजावून घेऊ. अतिशय सोपं आहे, काही अवघड नाहीये. हे सगळं आपल्याला आपल्या ग्रंथांमधून समर्थांनीच सांगितलेलं आहे. मग ते समजून घ्यायला पाहिजे ना शास्त्रार्थ सगळा. असा अभ्यास वर्गात नाही समजावून घेणार, तर मग कधी समजावून घेणार आपण? बघा लक्षणेचे 3 प्रकार आहेत. जहत लक्षणा म्हणजे त्याग करणे. आता योग्य अर्थ लावून करून घेताना कशाचा तरी त्याग करावा लागतो. त्या वापरलेल्या लक्षणेला जहत लक्षण असं म्हणतात. उदाहरण सांगितलं की लक्षात येईल. एक वाक्य आहे, त्याने आंबा खाल्ला हे वाक्य आहे. म्हणजे त्याने काय खाल्लं हो? त्याने फक्त आंब्यातला रस खाल्ला. कोय आणि साल त्याने फेकून दिलेली आहे. म्हणून आंबा खाल्ला याचा योग्य अर्थ लावण्यासाठी आपल्याला काही त्यागावं लागलं. म्हणून या वाक्याचा योग्य अर्थ लावण्यासाठी आपण इथे जहत लक्षणा वापरली. ही एक जहत लक्षणा झाली. दुसरी अजहत लक्षणा आहे म्हणजे काहीचा स्वीकार करावा लागतो. अजहत लक्षणेमध्ये काहीही सोडून चालत नाही, पण त्याच्यामध्ये नसलेलं आणावं लागतं आणि कशाचाही त्याग करता येत नाही. वाक्य आहे, कोर्टात काळ्या कोटांची गर्दी झाली आहे. आता याचा अर्थ लावताना कोट स्वीकारावं लागतं, काळे कोट स्वीकारावे लागतात, गर्दी हे सगळे शब्द ठेवावे लागतात. कशाचाच त्याग करता येत नाही. पण तरी त्याचा अर्थ तेवढ्या शब्दांमध्ये पूर्ण होत नाही. योग्य अर्थ लावायचा असेल तर त्यात माणसं आणावी लागतात. म्हणजे कोर्टात काळ्या कोटांची गर्दी झाली आहे म्हणजे मनातल्या मनात तो अर्थ आणावा लागतो की कोर्टात काळे कोट घातलेल्या वकिलांची गर्दी झालेली आहे. म्हणजे मनातल्या मनात आपण काय केलाय तो अर्थ स्वीकारलाय. म्हणाला अजहत लक्षणा असं म्हणतात. आता 2 लक्षणा मी सांगितल्या. आता तत्वमसी महावाक्यामध्ये जी लक्षणा वापरतात ती तिसरी लक्षणा वापरतात. जहत अजहत लक्षणा म्हणजे काही भागाचा त्याग आणि काही भागाचा स्वीकार अशी जी लक्षणं आहे ती तत्वमसी महावाक्यामध्ये वापरली जाते. बघा ताई जहत अजहत लक्षणेमध्ये दोन्हीचं मिश्रण आहे. तिला एक सोपं नाव आहे भाग त्याग लक्षणा. म्हणजे काही भागाचा स्वीकार आणि काही भागाचा त्याग करायचा आहे आपल्याला. एक उदाहरण घेऊ म्हणजे अतिशय लगेच आपल्या लक्षात येईल. आता मी मला भेटलेल्या व्यक्तीचा परिचय करून देताना मैत्रिणीला म्हटलं की 15 दिवसांपूर्वी काशीत मला भेटला तोच हा देवदत्त. बघा परत वाक्य सांगते. 15 दिवसांपूर्वी काशीत मला भेटला तोच हा देवदत्त. आता मला काय म्हणायचंय तिला कळलं. आता काय काय कळल्याचा विचार करूयात. या माणसाचं नाव देवदत्त आहे हे कळलं. त्या माणसाची आणि माझी काशीमध्ये भेट झाली होती हेही तिला कळलं. ती 15 दिवसांपूर्वी झाली होती हेही तिला कळलं. 15 दिवसांपूर्वी जो काशीत भेटला तोच पुण्यात इथे आत्ता भेटला हे कळलं. आता इतकं सगळं कळलं पण थोडी या वाक्याची अजून चिकित्सा करूयात. आता 15 दिवसांपूर्वी म्हणजे भूतकाळ आणि हाच तो देवदत्त म्हणताना आता वर्तमान काळ आहे. काशीमध्ये भेटला म्हणजे स्थान वेगळं आहे. पुण्यात भेटला म्हणजे तो आत्ता माझ्या शेजारी उभा आहे. म्हणजे स्थान वेगळं, काळ वेगळा आहे. तरीही काशीत भेटलेली आणि आत्ता पुण्यात भेटलेली व्यक्ती जी आहे ती एकच आहे. तिच्यामध्ये अजिबात फरक नाही. तर आता योग्य अर्थ लावून घेताना लक्षात येतं की भूतकाळ म्हणजे ते काशी ठिकाण आणि वर्तमान काळ म्हणजे पुणे हे ठिकाण जे आहे यांचं कधीही ऐक्य संभवत नाही. मग पुणे आणि काशी यांचं ऐक्य नाही. मग जो तिथला जो आहे काशीतला तोच इथला देवदत्त कसा असू शकेल हो? तर शास्त्र असं सांगतं की काल आणि स्थळ यांचा भेद आहे पण व्यक्तीचा अभेद आहे. मग वाक्याचा अर्थ लावताना काय स्वीकारायचं तर वाक्याचा अर्थ लावताना अभेद स्वीकारायचा. म्हणजे 15 दिवसांपूर्वी आणि आज पुणे आणि काशी यांचा त्याग करायचा आणि अभेदाचा स्वीकार करायचा. म्हणजे काशी पुणे 15 दिवसांपूर्वी आणि आज या दोन्हीचा त्याग आणि काशीत भेटलेली व्यक्ती आणि आत्ता उपस्थित असलेली व्यक्ती या दोन्हीचा अधिष्ठान ती एकच व्यक्ती आहे. म्हणून व्यक्तित्वाचा अभेद झाला आणि बाकी सगळा काय झाला झाला तर भेद झाला. तत्वमसी महावाक्याचा विचार करताना ही भागत्याग लक्षणा जी आहे ही भागत्याग लक्षणा वापरावी लागते. बघा आता विचार छान आहे. अगदी आपण वाक्यावरती येणार आहोत अजून. आता भागत्याग लक्षणेप्रमाणे ईश्वराची उपाधी काय आहे? माया ही ईश्वराची उपाधी आहे.
आणि जीवाची बुद्धी उपाधी काय आहे तर अविद्या ही जीवाची उपाधी आहे. मग आता आपण धर्म बघितले, ईश्वर आणि माया हे कसं आहे तर विरुद्ध अंशाचे आहेत, तिथे काहीच जुळत नाहीये. मग त्यांच्या उपाधीचा काय करायचा तर त्याग करायचा आणि अभेद गुणाचा स्वीकारायचा. जो जो जीवाचा लक्षार्थ आहे, कूटस्थ चैतन्य आणि आत्मा, आणि ईश्वराचा लक्षार्थ जो आहे, जो परब्रह्म, हे निरुपाधिक आहेत. आणि ह्या दोघांमध्ये काय आहे तर अभेद आहे. जो आत्मा आहे तोच ब्रह्म आहे. आणि अभेद जो आहे तो स्वीकारायचा आणि विरुद्ध अंश जे उपाधीचे आहेत त्यांचा त्याग करायचा. म्हणजे ईश्वराला निरुपाधिक करायचं, म्हणजे उपाधी रहित करायचं, आणि जीवाला पण काय करायचं तर उपाधी रहित करायचं. आता हे कसं करायचं ना याचा अभ्यास आपण पुढे करणार आहोत. कारण जीवाची जी अविद्या उपाधी आहे ना, आता अविद्या उपाधीचं स्वरूप जे आहे, मी देह आहे, मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे, जग सत्य आहे, या उपाधीचा निराश कसा करायचा यासाठी या संपूर्ण ग्रंथामध्ये समर्थांनी विचार सांगितलेले आहेत. पण आता तो विचार करून आपण इथे गोंधळ कन्फ्युजन करणार नाही आहोत. तर निरुपाधिक ईश्वर म्हणजे ब्रह्म आहे, म्हणजे तत्चा लक्षार्थ आहे. आणि निरुपाधिक जीव म्हणजे कूटस्थ चैतन्य जो आहे तो त्वमचा लक्षार्थ आहे. आणि हे दोन्ही निरुपाधिक आहे, त्या दोघांमध्ये अभेद आहे. आणि म्हणून विरुद्ध अंशाचा त्याग आणि जे ह्याचा काय आहे तर जे अभेद तत्व आहे त्याचा काय करायचं आहे तर स्वीकार करायचा आहे. मग काही शास्त्रीय भाषा आहे, थोडी सुरुवातीला अवघड वाटते, पण श्रवण करून 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 ती काय होते तर सोपी होते. एक असं आहे की तत्वम पदार्थ शोधन अशी एक शास्त्रामध्ये भाषा आहे. तर ते म्हणतात की सोपाधिक अशा ईश्वरवाचक तत्ला निरुपाधिक करणं, हे त्याच्या उपाधीचा बाध करणं, जे तत्पद शोधन असं त्याला म्हणतात. आणि सोपाधिक अशा जीववाचक त्वमला निरुपाधिक करणं म्हणजे त्वमपद शोधन करणं अशी एक शास्त्रीय भाषा आहे. खरं म्हणजे जीवाला निरुपाधिक करणं म्हणजे चिदाभासाला निरुपाधिक करायचंय. आता चिदाभासाची व्याख्या अजून आपण जीवाची पुढे बघूयात. आता हे जर निरुपाधिक झाले म्हणजे जीवाची अविद्या उपाधी गेली आणि ईश्वराची माया उपाधी गेली, तर काय आहे तोच आत्मा आहे, तोच ब्रह्म आहे. आणि आत्मा ब्रह्म कसं आहे तर अगदी एकच आहे, लक्षात ऐक्य आहे. म्हणून अभेदाचा स्वीकार आणि भेदाचा त्याग. आणि हे समजावून देण्यासाठी लक्षणा पद्धती शास्त्रामध्ये वापरली जाते. आणि मग तेच सद्गुरू जे आहेत ते उपदेश करतात की ते ब्रह्म तू आहेस. बघा अजून थोडा विचार करू म्हणजे लक्षात येईल. आता जीवेश्वरांना निरुपाधिक का करायचं, म्हणजे जीवाला आपण निरुपाधिक केलं, ईश्वराला आपण निरुपाधिक केलं, कारण ते मुळातच निरुपाधिक आहेत. म्हणून म्हणून तत्वमसी महावाक्याच्या चिंतनाने ईश्वर जो दूरचा परोक्ष वाटत होता, जो दूरचा देवदत्त होता, हा तो चैतन्य रूपाने कुठे आहे तर माझ्या अत्यंत जवळ आहे, तो लांब नाहीच आहे. इतका जवळ आहे की तो आणि मी एकच आहे याची खात्री पटते. आणि म्हणून वाच्यार्थ लक्षार्थ करावे लागतात. आणि मी देहा एवढा मी मला संकुचित समजत होतो, जेव्हा तोच ईश्वर माझ्या अंतःकरणात आहे असा जेव्हा मला अनुभव येतो, तेव्हा मी देहा एवढा संकुचित आहे ही विपरीत भावना जी आहे ही निघून जाते. विपरीत भावना म्हणजे मी स्वतः ब्रह्म असताना मी मला जीव समजत होते. आणि जेव्हा अनुभूती येते तेव्हा ती विपरीत भावनेचा नाश होऊन जातो. आणि जेव्हा विपरीत भावनेचा नाश होतो, मीच व्यापक होते. कारण संकुचितपणामध्ये दुःख आहे, व्यापकतेत काय आहे तर सुख आहे. श्रुती सांगते अल्पे सुखम नास्ती, म्हणजे काय आहे तर अल्प म्हणजे संकुचितपणामध्ये सुख नाहीये. आणि व्यापकतेमध्ये यद वै भूमा तत्सुखम, म्हणजे व्यापकतेमध्ये दुःख आहे. मग मी अपरिमित आहे, मी व्यापक आहे, मी विभू आहे, मी ब्रह्म आहे, असं सतत ओतप्रोत भावनेनी चिंतन साधकाला करावं लागतं. कारण जीव मूळचाच काय आहे तर ब्रह्मरूप आहे. आता बघा, जीवाचे आणि ईश्वराचे धर्म वेगळे होते, पण उपाधींचा त्याग केल्यानंतर जीवाचे आणि परब्रह्माचे धर्म एकच आहेत. कारण उपाधीचा त्याग झाला की जीवच कोण आहे तर परब्रह्म स्वरूप आहे. दोघांचे समान धर्म आहेत, म्हणूनच तर ऐक्य संभवतं. म्हणून उपाधीचा निराश जो आहे तो विचारांनी त्याला साधना असं म्हणतात. हे उपाधीचा निराश, उपाधी या शब्दाचाच अर्थ खूप व्यापक आहे. जे माझ्यापासून वेगळं आहे त्या सगळ्यांना काय म्हटलेलं आहे तर उपाधीच म्हटलेलं आहे. या उपाधी समजून घ्यायच्या, त्या एकेका उपाधीचा निराश करायचा. बघा मनाच्या उपाधी विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, माया, या सगळ्या उपाधी आहेत की नाही. म्हणून तर मनाचे श्लोक समर्थांनी सांगितलेले आहेत. जे आत्मस्वरूपापेक्षा वेगळं असतं
त्या सगळ्या उपाधी असतात. मग त्या मनाला समजवायचं, नको रे मना, क्रोध हा खेदकारी, नको रे मना, या सूक्ष्म देहाच्या उपाधी आहेत. मग सूक्ष्म देहाचा निराश करावा लागतो, स्थूल देहाचा निराश करावा लागतो. असा उपाधींचा निराश करत 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 त्या उपाधींचा निराश झाला की जीवच कोण आहे तर कूटस्थ चैतन्य म्हणजे आत्मा आहे. जो मला खूप दूरचा वाटत होता, तोच कोण आहे तर तो आता माझ्या अंतःकरणातच आहे. तो इतका जवळ आहे. आणि ईश्वराची माया उपाधी गेली की तोच कोण आहे तर परब्रह्म आहे आणि आत्मा आणि परब्रह्म एकच आहेत. म्हणून हे जीवा, ते तू आहेस. असा मला श्रीगुरु जेव्हा उपदेश करतात, त्याला द्वितीय पुरुषी परमार्थ म्हणतात. आणि जेव्हा तो मी मला लावून घेते, त्याला प्रथम पुरुषी परमार्थ म्हणतात. कारण तत्वमसी महावाक्याचा जेव्हा उपदेश होतो, तेव्हा आपण तत्वमसी, तत्वमसी असा जप करत नाही, तर 6 अहम मध्ये त्याचं रूपांतर करून घेतो. आणि 6 अहम म्हणजे ते मी आहे. मग आता ते तू आहेस पासून ते मी आहेस, हा जो प्रवास आहे, मग हम 6 होईपर्यंत ही सगळी साधना जी आहे, ती सगळी साधना आपल्याला समर्थ या ग्रंथामध्ये सांगतायत. आता इथे आपण लक्षणांचा विचार या ठिकाणी केला. जसं आपण पुढच्या ओव्या जर बघितल्या, मी म्हटलं समर्थांची ओवी आहे, फोडुनी शब्दाचे अंतर नंतरची, जीव एकदेसी बापुडे, तयास ब्रह्मची करी रोकडे, फेरी संसार सांकडे वचन मात्रे. जे जीव संकुचित किंवा एकदेशी म्हणजे केवळ देहभर व्यापून राहतो, म्हणून तो दैन्यवाणा होतो. श्री गुरु त्याला अनंत अपार व्यापक ब्रह्मच करतात आणि महावाक्याच्या उपदेशाने त्याला संसार सागराच्या संकटातून सोडवतात. जे वेदांचे अभ्यांतरी, ते काढून अपत्यापरी, शिष्य श्रवणी कवळभरी उद्गार वचने. मोक्षाचं तत्वज्ञान हा वेदांचा गाभा आहे. तो एखाद्या लहान मुलाला घास भरवावा, तसा शिष्याच्या कानामध्ये ते शब्दरूपाने घालतात. बघा आता मोक्ष, ध्येय काय आहे तर मोक्षच आहे. आता मोक्ष म्हणजे आनंद स्वरूपाची प्राप्ती. परमार्थ कशासाठी करायचा? बागडण्यासाठी नाही, मिरवण्यासाठी नाही, दाखवण्यासाठी नाही. तर मला फक्त मोक्षाची प्राप्ती झाली पाहिजे आणि ते सद्गुरूंचं आणि शिष्याचं जे आहे ते नातं तिथेच असतं. कारण वेद, श्रुती काय सांगतात घोष करून? तेच सांगतात. आनंदाचाच घोष करतायत त्या सगळ्या. म्हणून मला मोक्षच मिळवायचा आहे. म्हणून सद्गुरूंकडे गेल्यावर एकदमच सद्गुरू तत्वमसीचा उपदेश करतील असं होत नाही. तर हळू कारण एकदम पचनी पडतं. सगळ्यांना अधिकार परत्वे करू उपदेश. त्यांनी म्हटलं ना, अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तैसे देऊ, असं तुकाराम महाराज म्हणतात. तेव्हा शिष्याचा अधिकार पाहून त्याला झेपेल, पचेल अशी साधना त्याच्या क्षमतेनुसार सद्गुरू देतात. हळूहळू अभ्यास करवून घेतात. समर्थ इथे म्हणतायत की शिष्य श्रवणी कवळ भरी अपत्यापरी, ते काढून अपत्यापरी म्हणजे जसं लहान मुलाला पसेल असा आपण छोट्या छोट्या चिमणीचा काऊचा घास घालतो, अगदी तिथपासून ते मोठा घास जो आहे तो मोक्षाचा, तिथपर्यंत ते सद्गुरू त्याला नेतात. इतका अधिकार त्या शिष्याचा आहे ते वाढवून घेतात. एखादा शिष्य असा असतो की काना वचनाचे भेटी, सरिसाची पै किरीटी, वस्तू हो न उठी कवणू एकजो. जे सद्गुरूंच्या आणि शिष्याच्या कानाची भेट झाली म्हणजे वचनाची, आणि कानाची भेट झाली म्हणजे सद्गुरूंनी उपदेश केला आणि तो लगेच ब्रह्महून उठला, असा एखादा असू शकतो. पण सगळेच काही असे असत नाहीत. मग हळूहळू त्याच्यात जसं डॉक्टर काका म्हणतात की सगळे जे साधक आहेत ते म्हणजे काय नाण्यांची टांगसाळ नाहीये, की बुवा आता टांगसाळीमध्ये एकदा ती टाकली नाणी की सगळे एकसारखे बाहेर पडतात. प्रत्येक साधक हा वेगळा आहे, त्याचं प्रारब्ध वेगळं आहे, त्याचा स्वभाव वेगळा आहे, त्याची प्रापंचिक स्थिती वेगळी आहे. आणि हे सगळं ओळखून साधना तशी सद्गुरू त्या शिष्याला देतात आणि त्याच्याकडनं तशी साधना ती करवून घेतात. म्हणून समर्थ म्हणतात, जे वेदांचे अभ्यांतरी, ते काढून अपत्यापरी, शिष्य श्रवणी कवळ भरी उद्गार वचने. असे ते मोक्ष गुरु असतात. म्हणून मोक्ष गुरु समर्थ म्हणतात नाही, ते समर्थांनी समासाच्या शेवटी म्हटलंय की अनेक गुरु आहेत, पण असो ऐसे उदंड गुरु, नाना मतांचा विचारू, परी जो मोक्षदाता सद्गुरू तो वेगळाची असे. आणि मोक्षदाते म्हणजे जे मोक्षाचं दान देतात ते सद्गुरू जे आहेत ते अतिशय वेगळे आहेत. आणि असे मोक्ष गुरु जे आहेत, असे मोक्ष विवेकानंदांनी सुद्धा रामकृष्ण परमहंसांना पारखून घेतलेलं आहे. मग आपण सुद्धा असा समर्थांचा ग्रंथ जो आहे, आता आपण वाचतो आहोत, पण अनेकांना जर आपण काय केलं तर प्रोत्साहित केलं की तुम्ही ग्रंथाचा अभ्यास करा, तुम्ही आमच्या अभ्यास वर्गाला जॉईन व्हा, तर जास्तीत जास्त हा जो समाज ज्या ईश्वराचं स्वरूप आहे
आणि त्यांना जर आपण अभ्यासाला लावलं, आपल्या परीने, आपल्या क्षमतेमध्ये जर आपण ग्रंथाचा प्रचार आणि प्रसार केला, तर हे समर्थ कार्य जे आहे, हे समर्थ कार्य समर्थच आपल्याकडून करवून घेतील आणि योग्य मला सद्गुरू मिळण्यासाठी जे आहेत, सगळ्यांना, प्रत्येकाला एक जिज्ञासा अंतःकरणात कधी ना कधीतरी निर्माण होते, की मला योग्य सद्गुरू मिळाले पाहिजेत. आणि ते सद्गुरू जर मिळाले, तर मोक्ष मिळाल्याशिवाय राहत नाही. असे मोक्ष गुरु मिळावे, अशी आता मोक्ष गुरु आपल्याला डॉक्टर काका आहेत, आपल्या सगळ्यांना मिळालेले आहेत. पण ज्यांना मिळालेले अजून प्राप्त झालेले नाहीयेत, त्यांनाही योग्य मोक्ष गुरु मिळावेत आणि अजून आपण अनेक जणांना प्रोत्साहित करावं. करूयात म्हणजे करावं म्हणजे करूयात, अशी आपण समर्थ चरणी प्रार्थना करूयात. आता पुढच्या ओळीपासून जो आहे तो विषय जो आहे तो वेगळा लागतो आहे. आज मी इथे हा विषय पूर्ण केला आणि पुढचा समास पुढील सत्रामध्ये आपण पूर्ण करूयात. आज इथेच माझ्या वाणीला मी विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.